संघर्षमय जगणं हेच खरं जीवन, असं जीवन जगलेली मला एक राणी आठवली, पुण्यश्लोक अहिल्याबाई. माझ्याप्रमाणे त्यांनी तारुण्यात वैधव्य आलं तेव्हा त्यांनी सती जाण्याचं ठरवलं. सासऱ्याने त्यांना हातापाया पडून थांबवलं तेव्हा नवऱ्याच्या चितेजवळ जाऊन केली त्यांनी प्रतिज्ञा, या क्षणापासून शुभ्र वस्त्र नेसेन, स्वतःसाठी असून नसेन, साठमाठ राजवैभव अर्पण तुम्हाला, यापुढे जगेन फक्त रयतेसाठी आणि देशासाठी. एवढे ठरवूनही संकटाने त्यांना नाही सोडलं. लगतची एकामागून एक 20 माणसं गेली, जवळ कुणीच नाही राहिलं. दुःखाचे डोंगर कोसळले, जीवनाचे वाळवंट झाले. तेव्हा स्वदुःखाला बाजूला ठेवलं, रयतेचं दुःख त्यांना मोठं वाटलं. दिवस रात्र झटत राहिल्या, कितीतरी सुधारणा केल्या, मंदिरे बांधून धर्माचे रक्षण केले. तेव्हा माझ्या लक्षात आले, मी माझ्या दुःखाला किती गोंजारले, म्हणून ते मला मोठे वाटले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी मात्र रयतेच्या सुखात आपले सुख पाहिले. 28 वर्षात राज्याचे सुराज्य केले. रयतेवर त्यांनी मुलाप्रमाणे प्रेम केले. आता बघा कलाटणी कशी दिली, रयतेवर त्यांनी मुलाप्रमाणे प्रेम केले, रयतेने तर त्यांना माता मानले. खरंच प्रेमाला जगात नाही तोड, आई मुलाचं प्रेम तर बिनतोड. मुलीला पाठीवर बांधून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई. मनात माझ्या आलं, ती प्रेम पाठीवर बांधून लढली, तू पोटी साठवून लढाव. ही नवऱ्याबद्दल, मेलेल्या नवऱ्याबद्दल तुझ्या भयंकर भावना असतात. ती प्रेम पाठीवर बांधून लढली, तू पोटी साठवून लढावं, धैर्य तुझ्यात आहे, ते आणखी थोडं वाढवावं, झाशीच्या राणीसारखं मैदान गाजवावं. नाहीच पेलली मर्दानी लक्ष्मीबाई, तेव्हा आठवावी वराडातली बहिणाबाई. सासूरवासिनीचं दुःख तिला कळते, सासूरवास म्हणजे सुनेचा छळ असं बहिणाबाई म्हणते, म्हणून मला ती जवळची वाटते. खरंच बहिणाबाईचा अभ्यास गाडा तिने तो योग्याला सांगितला, तेव्हा कुठं त्याला समजला लेकीचा माहेरचा ओढा. बहिणाबाईचे सोपे बोल पण कितीतरी खोलच खोल. बहिणाबाई म्हणते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. अनेकीने माझ्या मनात पेरलेलं प्रेरणेचं बियाणं वाया कसं जाईल. फिनिक्स पक्षासारखं जळून सुद्धा राखेतून पुन्हा उसळी मारेल. म्हणून आता ठरवलंय, माझ्या जगण्याची चौकट अजूनही मला चांगलंच आठवतंय. त्यावेळी मला सगळेच म्हणायचे, हा आईचा फारच आळका, लग्न झालं तर सारखा आई आईच करतो. तेव्हा एकदा सौ म्हणाली, आई आई करणारं लगीन कशाला करायचं, अंगठा चुकत बसायचं. त्यावेळी असा राग आला होता, पण शब्दाला शब्द नको, पण माघार घेतली तर कसं शिपट घातलं याचा तिला आनंद. एकदा चांगलीच फर्मात आली आणि मला म्हणाली, सांगा माझं प्रेम कसं. मी म्हटलं, हे काय विचारणं झालं, तरी पण सांगतो. चहात जास्त झालेल्या साखरेसारखं गोडच गोड, आणि तुमच्या त्या आईचं कालवणात जास्त झालेल्या मिठासारखं खारट गोड. त्यावेळेस सगळं निभावलं, आनंदाचं वारं व्हायलं. पण लग्नाच्या 25व्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं खरं गणित कळलं. तेव्हा आईला जाऊन मी विचारलं, आई आता तूच सांग, मी काय करू. तुझं ऐकलं तर माझा बीपी वाढतोय, तिचं ऐकलं तर शुगर वाढतोय. तेव्हा आई म्हणाली, बाळा तू आता काहीच करू नकोस, तुझी तूच पकडनस आणि हरिहरी करत बस, हरिहरी करत बस.